शिकवल्या पाहिजे पुरी धरून. आणि पुरीच्या बाबतीमध्ये आया तुम्हाला आता हसण्याच्या गोष्टी राहिल्या नाही. त्या मी तुमच्या मुलासारखं आहे. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. जरा मुलींच्या कपड्याला त्या कपा 100% पोरी इंदुरीकरला शिवाय देत्या. 100% का मी कसं आहे भांग पाडून कसे कपडे घालू त्याच्या काय बापाचं जातं. माझ्या बापाचं नाही जात काही. पण मी एका मुलीचा बाप आहे हे मी ध्यानात. फार पुरीनी लाजा सोडून दिल्या 2-4 वर्षात. लाजा कुणावर प्रेम भंगार. पुरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. असे हलकट विचार नाही आपले. कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत. कारण तुम्ही जी झक मारायची ती मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. महाराज हे अंतिम सत्य आहे. काय म्हणजे तुमचं थोडं कानाला वाईट आहे पण पुरीनं तुम्ही जा पडून. आज जा मॅसेज टाका कीर्तन संपलो सर. पण पाया पडून शकतो महिला मंडळ. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तरुणाने तुमचा मित्र म्हणून ऐका. पुरीनं तुम्ही पळून जा, काही करा, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या आणि जा. जा करा प्रेम, करा कुणावरही प्रेम, पण आयुष्यभर काबाड कष्ट करणाऱ्या बापाची चूक सांगा. जा सांगा त्या बापाची चूक की ज्यानं बनियन मळालं तर पलटी करून घातलं ही त्याची चूक आहे. त्याच्या बायकोच्या घरातले दागिने बुडून त्यानं मुलगी मोठी केली ही त्याची चूक आहे का? बरंच त्याला काहीच नव्हतं तरी त्यानं घर बांधलं तुम्हाला सांभाळलं ही त्याची चूक आहे. चूक सांगा तुमच्या बापाची. या 4 वर्षामध्ये पुरीनी ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली घातली. बरं अरे त्याला पाहुण्याचा फोन आला तरी उचलता येईना आणि त्याला कार्यक्रमाचं आमंत्रण आलं तरी जाता येईल. चांगल्या चांगल्या बापांच्या प्रतिमा तुम्ही समाजात खराब करून टाकल्या. पोरीनो तुमचा बाप नोकरीला लागला तेव्हा तो वडापाव कंपनीचे खात होता. वडापाव कंपनीचे खायचा आणि फुटपाथवर झोपून नोकरी करायचा. पोरीनो तुमचा जन्मच नव्हता झाला. तुमच्या बापाने लग्न केलं ना पोरीनो. तुमच्या बापाने लग्न केलं ना पोरीनो तर त्याची बायको शिलाई काम करीत होती आणि तो कंपनीत ओव्हर टाइम करीत होता तेव्हा त्यानं कौलाचा फ्लॅट बांधला. पोरीनो तुमचा जन्म झाला तर तुमचा बाप 15 मिनिटं हसत होता. पोरीनो का हसत होता माहितीये तुम्हाला? त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं तुला जर पहिली मुलगी झाली तर तू नशिबवान असतील. त्याला मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला, माझ्या आईने आशीर्वाद देण्याचा आनंद झाला. पोरीनं तुमचा जन्म झाला तर त्यानं सगळ्या लोकांना चहा पाजला. चहा पाजला. पोरीनं तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या. 1.5 महिन्याच्या अशा इतक्या होत्या. तुमचा बाप तुम्हाला आंघोळ, आई तुम्हाला आंघोळ घालायची. पण कशी घालायची माहितीये पोरीनं? तुमची आई पाय सपाट करायची, पायाच्या मध्ये तुम्हाला पालथ्या झोपवायची, डोकं खाली घालायची आणि तांब्यानं पाणी मुलीच्या अंगावर ओतायची. तर हा पहाडासारखा बाप पोरीनं बायकोच्या हातातला तांब्या घेऊन तुमच्या अंगावर पाणी ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही हातानं चोळून आंघोळ घालायची. पोरीनं आंघोळ घातली ना तर तुमची आई तुम्हाला फडक्यात गुंडाळायची आणि झोळीत घालायची. तर तुमचा बाप झोळीची दोरी हातात धरायचा, एका हाताने झोका द्यायचा आणि एका हाताने जेवायचा. पोरीनं तुम्ही बोलायला लागला ना तुमचा बाप बोबडा बोलायचा. पोरीनं तुम्ही चालायला लागला ना तुमचा बाप वाकून चालायचा. आणि पोरीनं तुम्ही लय रडायला लागले ना घरात हा पानासारखा बाप गुडघे खाली टेकवायचा. गुडघे
खाली टेकवायचं आणि पोरीनं तुमचा बाप घरात घोडा घोडा व्हायचा रे, घरात घोडा 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 व्हायचा तो बाप. हात खाली टेकवायचा, हात खाली टेकवायचा, घोडा घोडा व्हायचा आणि पोरीला पाठीवर बसवायचा आणि घोड्याला लात मार म्हणायचा. पोरीनं तुमची लात आहे ना त्याच्या पोटाला लागायची, पण तो हसायचा. 10वीचं टाइम टेबल लागलं ना पोरीनं, त्यानं कागदावर टाइम टेबल लिहून घेतलं आणि माझ्या ज्या दिवशी पोरीला पेपर आहे ना त्या दिवशी 8:30ला मोटरसायकल पुसून तयार, तुम्हाला पेपरला घेऊन जायचं. पेपर सुटल्यावर घरी यायचं, शाळा सुटेपर्यंत ग्राउंड मध्ये बसून राहायचं. तुम्हाला पाहायला पाहुणे आले ना, रात्रभर उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. पोरीनं तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्या पोराबरोबर तुम्हाला झक मारायची त्याच्याशी मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं त्याच्याबरोबर जा. फक्त तुम्ही तुमच्या बापाला स्पष्ट सांगून टाका का माझं ह्या मुलावर प्रेम आहे, तो 5 लाख रुपये घालून त्याची इज्जत वाचवेल आणि तुमचं लग्न करून देईल. उद्या लग्न ना आदल्या दिवशी पोरगी पळून जाते म्हणजे काय समजत नव्हतं का? मेली होती का तू? तुला कळत नव्हतं का बापानं लग्न जमवले आपल्याला? आणि पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात, ध्यानात ठेवा. सगळ्याला खत पाणी आईचं आहे, ध्यानात ठेवा. आया खोटं बोलत जाऊ नका. कीर्तनात बसलेल्या कोणत्या आईला माझी पोरगी प्रेमात पडली हे माहित नाही, तिला म्हणा बोटवर कर ग, मी सत्कार करतो. माहित नाही का? माहित नाही. आपल्या पोरीची शाळा 5ला सुटते, पोरगी 9ला घरी येते म्हणजे क्लास होतो. कुठं पोरी जातोय? पोरीला एसटीचा पास काढून दिलाय तर 15 दिवस झाले पोरीचा पास पंच नाही. पोरगी वर्गात जाते कशी? भुयारातून निघते का वर्गात? आपली पोरगी 2-2 वेळा भांग पाडती, 1-2 वेळा कपडे बदलवते, 1.5 तास मोबाईलवर बोलती आपली पोरगी. 1.5 तास आपली पोरगी मोबाईलवर बोलती. मग तुझ्या पोरीला काय पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला का? देव भेटू राहिला का तिला? जरा आपल्या पोरीचे मोबाईल उचका, त्याच्यात 3-3 सिम आहेत, तुम्हाला एकच नंबर माहिती, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीच्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअपचे मेसेज वाच एकदा चांगली फॅन खाली बसून. नाही शुगर वाढली तर काय होईल वाच नाही एकदा. आपल्या पोरीचा मोबाईल मधला बॅलन्स चेक कर. आपण पोरीला 100 रुपये दिले, त्याच्यात 500